हम्म. चला मित्रांनो, थोडासा वेळेसाठी आपण त्यासाठी 2 षटकांची लढत ठेवली. एवढा वेळ खर्च करायचा मग आपण 3च ठेवली असती. थोडस सहकार्य करा. दोन्ही टीमला मग बघा चांगला नाव दिला तर बघा काय टाइमपास काय सांगायचं आहे. चला भाऊ सहकार्य करा. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये उमरवली संघामध्ये फलंदाज टाळ्यांचा कडकडाट. मॅचला होते सुरुवात. ट्रॉफी जाणार कुठली ना कुठली एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये जाणार. त्यासाठी चाललेला खऱ्या अर्थाने हाच आजच्या रात्रीचा फायनल समजावा लागेल. काय घडेल काय नाही या मॅच ऑन होती. गोलंदाज देखील तयार होतोय. अमोल भोईर गोलंदाजी मार्क होती तयार. षटक क्रमांक पहिला. आतापर्यंत दोन्ही दिग्गज संघाने चांगला खेळ दाखवलाय. या मॅच मध्ये कोण दाखवणार. पहिला रट्टा मजबूत मारलाय मखाट गडी या तिकडे काय सांगायचं. ओके मॅच थँक्यू. दिल्या घरी सुखी राहावे. ठणठण ठणठण एकच असा लपडा आहे काय. मला वाटतं हाईट फॅक्टरचा मला वाटतं टीमचा का पंचांचा. टीमचा यस. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. आणि लिगली चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी जरूर अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी स्ट्राईक वरती येणार. लिमन सोडा काय पण सोडा पण एकच धरा. इथे मात्र 4 चौकार. काय पत्री पेंट खायला आली का काय केले. फार निबार ठोस देता. जसा बॅट बॉलला लागली का बॉल काय थांबत नाही. दर दरा परपरा दर दरा परपरा खाजोईत चोळीत पळवतो फार. चांगला फटका आलाय आणि एकंदरीत या चौकारीच्या साह्यानं 5 धावा फलकावरती. 3:30 वाजलेले आहेत. स्वयंसेवक मॉन्डलाईनचा ताबा घ्या. शंभाडातून बॉल जिला तरी गवसून आणा. काही पण करा. शत्रुभाई कंच आलेला आहे. यस आहे मला वाटतं. ओके बॉस. येस येस येस. शत्रुभाई बोले तो ओके बॉस. जाऊया पुन्हा एकदा. अमोल तयार. स्ट्राइक एंड मध्ये शरद आक्रमण भूमिका त्याची पाहिली. यावेळी समोरच्या दिशेला तिथे क्षेत्ररक्षक त्याला भेदत बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. अजून एक लागोपाठचा हा शरदच्या बॅटमध्ये इथे आलाय. हा चौकार बेकार कार्यक्रम. काय सांगायचं. रिमोट बिमोट ठेवलाय का काय केला काय. त्याच्या कमरेला काय तायती बीती दिली आहे. बेकार पण आमचा ओके बॉस बेकार आहे. पार शंभाडातून गवसून आणि तो बॉल. ओके बॉस. एस आमचे सत्तूर भाई भयानक घुबडापेक्षा भयानक पॉवरफुल डोळे. आता वाचत तुला मग हळदीला नेत नाही. आवड डोळे एकटं काम करतात. तेठं काय काम करतील. एस जाऊया. एक चांगली धावसंख्या 9 धावा ज्या धावफलकावरती आहेत. तुमचे मग याच खरी फिराय मजा येईल मग. आणि यावेळेस देखील हो बेकार कुरपल कुरपल कुरप्या शॉट गडी बारीक इंजन बारीक आवरेज फुल सुर 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 षटकार. एवढं गोटा आहे का गोटा. इकडे कोणता खुराप खुराप नाही न्याळ पटकन.
हा खुरप खुरप चढवा तुम्ही त्याला हरभऱ्या झाडाव कोट हात त्याचा गजार रंगात आला आहे घेतलं आहे किडन्या दाबाय यस गजा रे गजा काय तुझी मजा 16 धावा धावफलकावरती आहेत पुन्हा एकदा काय सांगायचं जनरेटरचा आवाज ऐकायला आलाय जरूर अपील केली होती पंचाने अपील फेटाळली अशा प्रकारे षटक समाप्त होईल 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या गेल्या आता दुसरे षटक पाहावं लागेल कुणाच्या हातामध्ये हा चेंडू दिला जाईल ते पाहावं लागेल चला थोडस स्पीड अप राहू द्या रावल्या का 2-3 कोयल्या शेंगा आणून एक कुशील ठेवा ना खाजू येत पळून दे रावल्या कुठे निजला व्हाय तर सावत्र लोक कोयलूच्या शेंगा आणाय गेलं खाजोईत पळताना धनवई मोकार सांग निजून स्वयंसेवकाची भूमिका स्पष्ट करीतो घडी 70 रुपये काय सांगायचं आहे ओके बॉस येस येस जाऊया गोलंदाज आलाय स्वप्नील भोईर गोलंदाजी ट्रॅक मध्ये स्वप्नील भोईर तयार होतोय कारण की इथे उमरोली टीमला देखील माहित आहे राजेंद्र भोईर सारखा एक विस्फोटक हार्ड खेळाडू कुठल्याही पद्धतीने कुठल्याही वेळेत मॅच खेचून आणू शकतो त्यामुळे टार्गेट ठेवणं सेन्सिबल क्रिकेटचं चित्र हलक्या हाताने खेळून काढलाय पंच केलाय दाबून मारलाय कुतून मारलाय याच बघा याच्या अंगात काय शिरला पोचून तरी गडी रिव्हर्स गिअर मारितो लगेच यस एक सिंगल आली आता मात्र 17 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला उमरोली टीमच्या मालेगाव हा संघ देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात या संघाने देखील आज काय होणार पोरग होणार की फुरगी होणार गोलंदाज तयार असा काय नाही ना बाबा हा आज आउटही नाही रनही नाही दिल्या घरी सुखी राहावी फक्त हुंडा मागू नका आणि त्या जोडेल काय मागू नका हुंडा बस पुन्हा एकदा गोलंदाज तयार नाही काय सांगायचं आहे बाई बाई यस बाईची एक सिंगल आली रत्नाला मात्र एक बाईची सिंगल मिळाली धोकाच नाही मला वाटत इथे चेक केलं जाईल चालू मध्ये पुढचा बॉल यस हा यस गोलंदाजच्या खेळीवरती एक्सेप्ट घेतला जातोय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आयोजक रोहिदास बांगारी त्यांना आपण पाहतोय गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र लाईन करा विकेट किपर बेडूक साब्या कार्यक्रम भयानक कामगिरी काय सांगायचं यस 2 का आणि 3 यस धन झाली बाबा नाही घोडं परार नाही घोडं आतल्या आता आज मोकार टापरता काय सांगायचं आहे मग परत यो बॉलर जरा बरा होता आता तो पिसकटाय लागला चालू आहे प्रोसेस चालू आहे तहसीलदार लागलात ईडी पण आणली आहे घेतल्या ईडीची चौकशी लायली आहे काय नाही सपाट आहे सपाट सपाट लोशन पापड मोशन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगत आले तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती परंतु काही नाही पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा स्कोर लेगला फटका सजून ठेवलाय क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे एक धाव तर वेगाने कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न तिथे मात्र क्षेत्रक्षक थोडस फंबल होतं बेडूक चाप्या कार्यक्रम तो परत मात्र काय सांगायचं डाम डुम डुमा डुमा डाम डुम डुमा डुमा 2 धावा एकूच जे रे सांग 2 नको कोठे बिचारा 2-2 जेतो तू सांग तू एकूच
आणि इथे मात्र या दोन धाब्याच्या मध्ये 23 धावा धावफलकावरती. ए उपटाक तुला वाटलं नाग निघलाय यातून, पाहावं लागेल. नको झाले जरा. गोलंदाज तयार होतोय. आता या काय झाला, उपटला का काय स्टंप जरुरी. इथे मात्र आता फलंदाज होईल बाद. विकेट. ही कंची कारतूस र. साहिल चालवतो पहा कसा. नार ढुमकत नार लचकत. हे बाप्पा जरूर. साहिलला आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहतोय. काय सांगायचं, ही बदला बदली होता सध्या काय म्हणजे जरूर. चला साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचा बॉल, डावातील शेवटचा बॉल. सध्या धावा धावफलकावरती आहेत 23. पाहावं लागेल. तेवीस धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू डाबामध्ये शिल्लक आहे. थोडस वेळेसाठी कोऑपरेट करा मित्रांनो, कारण की मॅच महत्वाची आहे. आम्हाला देखील माहित आहे, सामना देखील फार महत्वाचा. आता काय करणार पाहावं लागेल. तो भरपूर लाता मारतोय, चिकना असून पण काही कामाचा नाही. चला गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्क होती. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज देखील तयार होतोय. येणारा चेंडू साहिल स्ट्राईकला तयार. शेवटचा बॉल. बोलो जुबा केसरी. आणि इथे बघता बघता वाईट बॉल. खराब चेंडू. चुकीचा बॉल. आणि इथे मात्र चुकीचा चेंडू. पाहू शकाल एक्स्ट्राची एक धाव धावफलकावरती येईल. पाहावं लागेल थोडीशी खराब गोलंदाजी. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारचं प्रदर्शन राहील ते मात्र पाहणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस हो क्षेत्ररक्षकाला थोडासा फुंबल झालाय. बघता बघता चांगलं क्षेत्ररक्षण राजेंद्र भोईर ज्यांच्या माध्यमातून चेंडू उचलणारा फेकी केला जाईल तोपर्यंत होतील इथे धावा कंप्लीट 2. आणि 2 धावेच्या मध्ये डाव समाप्त होतोय. धावा धावफलकावरती 26 आणि विजयासाठी मालेगाव संघाला 27 धाब्यांची गरज आहे. चला उमरोली टीम थोडस बाकीच्या गाड्या ज्या दमल्या असतील त्यांनी आतमध्ये जावा. दमलेल्या गाड्या बाहेर येतील. तो परत पार्किंग फक्त आपली लावून घ्या. म्हणजे कसं माहित आहे का, आयोजकांना देखील नाही हळदी दे काय भेटल्या नाही, नासाय भेटल्या. काल होत्या आज होत्या मोगरज नाही, काल होत्या आता मिसकरवाडीला, आज मोगरजला. काय सांगायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या थोडस. मला वाटतं मॅच कदाचित एक मॅचचा टाइम आपला एक्स्ट्रा गेला मध्ये.
चला सलामीची जोडी पाठवा. हरिदोरे सर सध्या प्रतीक्षा करतायत. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये मालेगाव संघाच्या माध्यमातून राजेंद्र भोईर आणि त्याच्या साथीला फलंदाज दाखल होतोय अमोल भोईर. कृष्णा कॅमेरामनच्या भूमिकेत आपण पाहतोय चेहरा बोळा लपडी सोळा तरी अजून नंबर करीतो गोळा. यस ही खासियत. उर्फ त्याला आम्ही किर्या नावाने ओळखतोय. कधी कधी मथी देखील नाव आम्ही घेत असतो. असते कॅमेरामनच्या भूमिकेत जरूर. सध्या जर पाहिले त्यांच्या मनात हजार नावं येत असतील की तुम्ही मला आता सध्या नाव देतायत. हरकत नाहीये. आणि कदाचित ड्रीम 11 किंग आहेत परंतु एखादे पोरीचे मगी लाग पण त्याचे मगी नको लागू. फुकाड वांदा व्हायची बारी. करोडपतीचं स्वप्न देखता देखता डायरेक्ट कार्यक्रम मुख्य व्हायचा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. मॅच ऑन होती. 27 धाब्यांची गरज आहे मालेगाव संघाला. इथे किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिला चेंडू घेऊन तयार गोलंदाज. पहिलाच बॉल इथे. हो घुटना टेक तमाशा देख. खोक्यात खोका माचीचा खोका डेंजर दूर मारला. षटकार पाहायचा आहे कसा डोका कुर्र षटकार. यासाठी मित्रांनो म्हटलं जातं सिकंदर हालात के आगे नहीं झुकता तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर समुंदर में लेकिन किसी समुंदर किसी दरिया में नहीं गिरता. आज मला माझ्या संघासाठी झटायचंय लढायचं आहे ते सांगून देत असताना पहिल्याच बॉलवरती ठोकला षटकार. 21ची गरज. यावेळी देखील समोरच्या दिशेला पुन्हा एकदा लॉंग आपला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता इथे मात्र एक धाव इथे कंप्लीट झाली. कदाचित दुसऱ्या धावेचा राजेंद्र सर प्रयत्न करत होते परंतु झाला नाही. एकच धाव 7 धावा धावफलकावरती 20 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडू 20 धाब्यांची गरज. 10 चेंडू 20 बनवायचे. राजेंद्र भोईर हाडी हिटर बाहुबली मालेगाव टीमचा हुकमी एक्का यावेळेस स्ट्राइक एंड वरती. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाला घास धाव फटका गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि इथे बघता बघता गॅप मध्ये बॉल निघून चला. पुन्हा एकदा लाजत काजत माजत बॉल सीमारी पार. राजेंद्र भोईरच्या पाठवंद नेत्रदीपक चौकार. ज्या पद्धतीने राजेंद्र भोईर चौकार मारतो त्या पद्धतीनं 12वा खेळाडूची खुर्ची निश्चित उडत आहे. टन 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 टन. बारदान त्या पण सेम आहे. कवळ आहे फक्त बाकी सेम आहे. जर बॉल दाबायची सवय नाही आदत आहे अजून. जाऊया काय हरकत नाही मित्रांनो. धावा धावफलकावरती 11 सोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बाटवरती चेंडू आला नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं आतमध्ये वळाला गेलाय आणि फलंदाजाला बीट करत चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कमबॅक करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या माध्यमातून हाताळला जातोय. साहिल लोंगले अनेक नाईटच्या स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात. अनेक स्पर्धा राजेंद्र भोईर यांना गाजवल्यात. आज कोण गाजवणार. पुन्हा एकदा कदाचित इथे अपील जरूर केली होती. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता मित्रांनो इथे लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. आणि का सिंगलच्या साह्याने आता मात्र संघाची टोटल 12 धावा. 15ची आवश्यकता मॅच मध्ये अजूनही शिल्लक आहे. 15 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण मालेगाव संघाचे राजेंद्र भोईर ज्यांना अगोदरच्या मॅच मध्ये दाखवून दिला. विजयासाठी जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर आक्रमण 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 दाखवलं होतं. तो खेळाडू अजूनही नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा अमोलला पाहू शकाल. अमोल कशा प्रकारचं प्रदर्शन करेल. साहिल लोंगले शेवटचा बॉल.
फुलटॉस बॉल, वन मोर हँड इथे फुलटॉस बॉल वरती आक्रमण टोकत असताना इथे मात्र चिलीन गुटका इमल गुटका बॉलर फुल बॅटमॅन मोकार खूप दणदणीत खणखणीत षटकार बेकार टोक 18 धावा धाव फलकावरती. नऊ धावेची गरज आहे मॅच मध्ये. शेवटचा बॉल होता, त्या शेवटच्या बॉलवरती फुलटॉस बॉल आला, तिथे षटकार आला. परंतु आता काही होऊ शकतं. गोलंदाज असं गोलंदाज गणेशला आपण पाहू शकाल इथे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी, अर्थात निर्णायक षटक राहिली आहे. कारण की मॅच इथे विजय जर करायचे असेल तर तुम्हाला षटकारांचा पाऊस ज्या पद्धतीने आतापर्यंत पाडलाय त्या पद्धतीने इथून पुढे 9 धावा बनवाव्या लागतील. आणि आता गोलंदाज कशा प्रकारे पाहणं फार महत्वाचं राहील. सट्टेबाजी आपली बंद करा. खऱ्या अर्थाने आपली सट्टेबाजी कदाचित जालीम आहे. किर्या आमचे चांगले कॅमेरा वर्किंग करतायत मिस्टर किर्या, आणि कदाचित त्याने आज ड्रीम 11 मध्ये कॅप्टन ठेवला होता रवींद्र, आणि 0 वरती बाद झाल्यानंतर मोबाईल आपटायला वाटलेला त्यांना. एस किर्या, मिस्टर किर्या. इथे मात्र पहिला चेंडू डॉट आला गेलाय. मिस्टर किर्याकडे आपण उद्या देखील वळणार आहोत, आज मॅच कडे वळत आहोत. कदाचित ही घरपट्टी अजून 3 रात्रीमध्ये मिस्टर किर्याची 1000 वेळा निघू शकते, या शंका नाही. जाऊया गोलंदाज तयार. आणि इथे देखील टाकलेला हा बॉल कमालीचा, आपलातून लागोपाठचा हा दुसरा चेंडू. टाळ्यांचा कडकडाट, क्षेत्ररक्षण करणारी टीम करते. राजेंद्र भोईर असा हा खेळाडू आहे, मॅच कधी पलटू शकतो, परंतु सध्या पलटवली या गोलंदाजानं. नाव आहे गणेश. लागोपाठचे 2 चेंडू डॉट, 4 बॉल 9ची आवश्यकता. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडस फंबल झालाय. एक धाव तर वेगाने इथे कंप्लीट झाली गेली आणि इथे एकच धाव. आता मात्र 8 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 3. बॅटकट आणि आता मात्र 3 चेंडू 8 धावा बनवायच्या आहे. स्पर्धेचा रूल्स आणि नियम आहे कंपल्सरी चेस. राजेंद्र भोईर ज्यांच्या माध्यमातून अगोदरची मॅच संपूर्णपणे स्वतःच्या जिगरीवरती आणि ताकदीवरती खेचून आणली होती, आता मात्र अमोलला ती कामगिरी करावी लागेल. कारण की या मॅच मध्ये राजेंद्र भोईरच्या बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. अमोलचा चांगला खेळ दाखवला जाईल का ते पाहणं फार महत्वाचं राहील. 19 धावा. इथे मात्र टाकलेला हा बॉल देखील. आता मात्र शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठाले प्रहार, तर मालेगाव संघ विजयाच्या छायेत. अन्यथा इथे मात्र काय घडणार, भेंडी काही होऊ शकतं. यास काली जुबान. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा बॉल देखील डॉट 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 डॉट. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. भोकरापेक्षा चिकोड बॉलिंग. सोन्याला बाजार कमी झाला आणि याला जास्त आला. कदाचित स्वप्नात देखील माहित नसेल की हे मॅच कुठून कुठे जाऊ शकते, परंतु या मॅच मध्ये आमचे रोहिदास सध्या मार्गस्थ आहेत कामानिमित्तानं. कदाचित घाबरू नका, 4 रात्रीचा उपवासच आहे आपला, त्यामुळे जर पाहिला तर आपण कितीही लवकर आवरा. जाऊया. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज गणेश तयार होतोय. शेवटच्या बॉल वरती खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र 4 धावेने हा सामना उमरवली हा संघ विजय होतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल होत असताना पाहायला मिळतं हार्ड लक टीम मालेगाव, गुड लक टीम उमरवली. विजयी संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया